राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या 1 रुपया पीक विमा योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज करण्यात आले। यासाठी सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ईव्ही वाहनांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। पॅसेंजर ईव्हीसाठी सरकार आता सबसिडी देणार आहे, तर काही ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीनं राज्यात विविध इमारतींची कामं सुरू आहेत। ही कामं पुढील 50 वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावी, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। जलसंपदा विभागाचे 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार संपन्न झालेत। यामुळे राज्यात 9,200 रोजगार निर्मिती होणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करार झालेत। यामुळे राज्यात 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होईल। परदेशवारीवर गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई विमानतळावर दाखल झालेत। राज ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले होते। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट सुरक्षा कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सुरक्षेबाबत चर्चा होऊ शकते। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, निर्मला सीतारामन उपस्थित राहतील। उत्तर महाराष्ट्रात अनेक जण आपल्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। यात प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमधील माजी मंत्री, माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य असे अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा मोठा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे। जळगावमधील माजी मंत्र्यानं शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही घड्याळ हाती घालणार आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं असा सवाल करत जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत। देशमुख प्रकरणाची कशा पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्यात आली हे थोड्या दिवसात कळेल, असं जरांगे म्हणालेत। बीडचे जेलर नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी इथेच ठेवतात। आणखी काही कट रचण्यासाठी एकत्र ठेवलं आहे का, असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विचारलाय। बीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे, मात्र सरकार काय करतंय अशी माहीत नाही, असं सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। एका दिवसात जर 2 अधिकारी निलंबित होत असतील तर मागच्या 3 महिन्यात जेलमध्ये काय काय झालं असेल, असं धनंजय देशमुख म्हणालेत। आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा, तसंच आरोपींना जेलमध्ये सुविधा पुरवल्या गेल्या हे 100% खरं आहे, असंही देशमुख म्हणालेत। शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयात शिक्षकांनी आंदोलन केले। मंत्रालयामध्ये घुसून शिक्षकांनी आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना अडवलं। शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेनं मुंबईतील स्विगी कार्यालयाचं शटर बंद केले। स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले, तसंच स्विगीकडून गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला। आठवडाभरात यात बदल झाला नाही तर मुंबईत स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही, असा इशारा दिला। कॉमनवेल्थ गेम भ्रष्टाचार प्रकरणामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना ईडीकडून क्लीन चिट मिळाली आहे। क्लीन चिट मिळाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर जल्लोष साजरा केला। तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट आल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेत। महाराष्ट्राचे सुपुत्र बी.आर. गवई 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथविधीला हिरवा कंदील दाखवलाय। संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर बी.आर. गवई नवे सरन्यायाधीश बनणार आहेत।